मराठा व कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा आणि सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही प्रमुख मागणी होती मनोज जरांगे पाटील यांची. आणि ती मान्य न होताच मुंबईत आझाद मैदानामध्ये सुरू केलेलं बेमुदत आमरण उपोषण अखेर 5व्या दिवशी त्यांनी म्हणजे जरांगे पाटील यांनी सोडलं. सरकारनं मराठा आंदोलकांच्या आरक्षणासंदर्भातल्या ज्या मागण्या मान्य केल्या त्या संदर्भात स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यापूर्वी उपसमितीसोबतच्या चर्चेवेळी केलेलं विधान खूप काही सांगून जाणार होतं. राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया, मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना मदत व त्यांच्या वारसांना नोकरी या मागण्या मान्य केल्याच आणि सातारा गॅझेटियरमध्ये त्रुटी असल्यानं अभ्यास करून त्याचीही अंमलबजावणी केली जाईल आणि याचा अध्यादेश लगेच तात्काळ काढला जाईल असं जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील व उपसमितीच्या सदस्यांनी जेव्हा जरांगे पाटील यांना सांगितलं, तेव्हा जरांगे पाटील म्हणाले की हे सगळं मान्य केलंय तर मला 5 दिवस इथं उपोषण करायला लावून आणि सगळ्या मराठ्यांना मुंबईमध्ये आणून माझा जीव का काढलात तुम्ही? मंडळी, जरांगे पाटील यांच्या बोलण्यातूनच सरकारनं कशा पद्धतीनं हे आंदोलन हाताळलं याची प्रचिती येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चतुराईनं मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन पद्धतशीरपणे संपवलं. असं म्हटलं तर तुमच्यापैकी अनेकांना ते आवडणार नाही. तुम्हाला प्रश्न पडू शकतो की जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या मान्य झालेल्या असताना तुम्ही मराठ्यांच्या हाती गाजर असं कसं काय म्हणू शकता? तर मंडळी, जरांगे पाटील व मराठा आंदोलकांची आरक्षणासंबंधी जी प्रमुख मागणी होती ती मान्य न होता जरांगे पाटील यांनी उपोषण का सोडलं? खरं म्हणजे या निमित्तानं जरांगे पाटील पुन्हा कसं तोंडघशी पडणार आहेत हाच प्रश्न आणि ही चर्चा सुरू आहे. आपण सविस्तराने या संदर्भामध्ये जाणून घेणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी दीपक दराडे, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. या विषयासंदर्भात व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, मी जे म्हणालो की मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत चतुराईनं जरांगे पाटील यांचं आंदोलन निपटून काढलंय. अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान शिष्टाई केली. या आंदोलनात आणि त्यासंबंधी घडलेल्या घडामोडी बारकाईनं तुम्ही समजून घ्या. 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील मुंबईत पोहोचले आणि आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन सुरू झालं. परंतु त्यापूर्वी 2 महिने मुंबई आंदोलनाची तारीख ठरली होती. या कालावधीत सरकारला उपसमिती गठीत करून समितीच्या सदस्यांना जरांगे पाटील यांची भेट घेण्यास पाठवणं शक्य होतं. जी उपसमिती आंदोलनाच्या 5व्या दिवशी आझाद मैदानावर जाऊन भेटून ज्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याचे सांगते, त्या मागण्या जरांगे पाटील मुंबई बाहेर असताना मान्य करणं अवघड नव्हतं. कारण राज्य सरकारनं जी प्रमुख मागणी होती की मराठा व कुणबी एकच आहेत, त्याचा राज्य सरकारनं अध्यादेश काढावा, तो निर्णय सरकारनं घेतलाच नाही, त्याचा आदेश काढलाच नाही. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं जरांगे पाटील मुंबईत येण्यापूर्वी OSD दर्जाचा अधिकारी जेव्हा जरांगे पाटील यांच्याशी चर्चेला पाठवला, तेव्हा मंत्रिमंडळाचंच एखादं शिष्टमंडळ पाठवलं असतं आणि या ज्या मागण्या आता मान्य केलेल्या आहेत त्याचा अध्यादेश काढला असता तर इतका मोठा गदारोळ झाला नसता. मराठे मुंबईत आलेच नसते आणि त्यांच्यावर मुंबईत हुल्लडबाजी करण्याचे आरोप झाले नसते. त्यातून त्यांची झालेली बदनामी टळली असती. त्यामुळे राज्य सरकारला जरांगे पाटील यांना मुंबईत आणायचंच होतं. कायद्याचं उल्लंघन करून न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्यावर ताशेरे ओढून मग राज्य सरकारला जरांगे पाटील यांचं आंदोलन संपवायचं होतं का, असा प्रश्न इथं पडतो. तर मंडळी, तुम्हाला आठवत असेल 28 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयानं मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली होती. त्यामुळं वातावरण आणखी बिघडलं. मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे पाटील व मराठा आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं. त्या अगोदर जरांगे पाटील मुंबईला निघण्यापूर्वी त्यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकेरी उल्लेख झाला. शिवराळ भाषा वापरली गेली, त्यांच्या आईविषयी बोललं गेलं. तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीही जरांगे पाटील यांना देखील त्याच भाषेमध्ये उत्तर देत टार्गेट केलं होतं. मंडळी, आंदोलनाची ही क्रोनॉलॉजी नीट समजून घ्या. भारतीय जनता पार्टी विरुद्ध मराठा आंदोलक असं वातावरण तयार झाल्यावर तशा वातावरणात जरांगे पाटील आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन सुरू झालं. पोलिसांकडून त्यांना एक दिवसाची परवानगी दिली गेली आंदोलनासाठी. त्यावर जरांगे पाटील यांनी जोरदार टीका देखील केली. या सर्व घडामोडीतून एक लक्षात येतं की जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ दिलं
इथं आल्यावर मुंबई महापालिकेकडून शौचालय, अंघोळ करण्याची व्यवस्था, गाड्यांची पार्किंगची व्यवस्था, अशा मूलभूत सुविधांची कोणतीच सोय केलेली नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलक मुंबईत येतील हे खूप आधीपासून माहिती असतानाही ही सोय केली गेली नव्हती, हे लक्षात घ्या. त्यानंतर आंदोलनाचा पहिला, दुसरा, तिसरा दिवस संपला. सरकारकडून केवळ निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे हे जरांगे पाटील यांना भेटायला आले होते. त्यांनी आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती जरांगे पाटील यांना दिली. त्यानंतर उच्च न्यायालयानं चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांना बेकायदेशीर आंदोलन केल्याबद्दल फटकारलं. मुंबईतले रस्ते मोकळे करायला सांगितले. पाचव्या दिवशी तर उच्च न्यायालयानं जरांगे पाटील व मराठा आंदोलकांना दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदानासह मुंबई सोडण्याची डेडलाईनच देऊन टाकली. आंदोलकांनी आदेश न पाळल्यास कठोर कारवाईस त्यांना सामोरं जावं लागेल असं उच्च न्यायालयानं बजावलं. राज्य सरकारनं यामध्ये चालढकल केल्याबद्दल त्यांच्यावरही ताशेरे ओढले. आंदोलनाच्या 5व्या दिवशी उच्च न्यायालयाचा इतका दबाव वाढला की त्यामुळे एकतर आंदोलन गुंडाळावं लागणार किंवा आंदोलन जर सुरू ठेवलं तर कडक कारवाईला सामोरं जावं लागणार हे स्पष्टपणे दिसू लागलं होतं. त्याच वेळी राज्य सरकारनं स्थापन केलेली उपसमिती ही जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला आंदोलनस्थळी येते. चर्चेला आलेल्या या उपसमितीमध्ये उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटे, उदय सामंत यांचा समावेश त्याच्यामध्ये होता. त्यांनी जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यातील हैदराबाद गॅजेटियर मान्य करून त्याचा अध्यादेश लगेच काढण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं सांगितलं. त्यासोबतच सातारा गॅजेटियरमध्ये खूप त्रुटी असल्यानं त्याचा कायदेशीर पातळीवर अभ्यास करूनच अंमलबजावणीचा निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं. आंदोलकांवरील दाखल केलेले गुन्हे काढण्यासाठी न्यायालयामार्फत प्रक्रिया सुरू होईल. मृत आंदोलकांना आर्थिक म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना मदत आणि वारसांना नोकरी दिली जाईल. या मागण्या मान्य केल्या. आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, हैदराबाद गॅझेटियर सरकारनं आधीच मान्य केलं होतं. त्याच्या आधारेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी 15 ते 20 हजार कुणबी नोंदी शोधल्यात आणि त्यामुळं मराठवाड्यातल्या सुमारे 2 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आंदोलनापूर्वीच सुरू झालेली आहे. सातारा गॅझेटियरमध्ये त्रुटी आहेत, त्यामुळं त्याचा अभ्यास करूनच अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाईल असं सरकारनं मान्य केलेल्या मागण्यांमध्ये नमूद केलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी जरांगे पाटील व मराठा आंदोलकांची प्रमुख मागणी होती की मराठा व कुणबी एकच असल्याचा अध्यादेश सरकारनं काढावा. नाही काढला तर आम्ही मुंबई सोडणार नाही, आंदोलन थांबवणार नाही. ती मागणी राज्य सरकारनं मान्य केलीच नाहीये. त्याविषयी सरकारनं कोणतीही भूमिका मांडलेली नाही, स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे उपोषण सोडताना आंदोलनाच्या समर्थन आणि आंदोलनाच्या विजयाची भूमिका मांडताना काल जरांगे पाटील म्हणाले की एकदम सगळं मिळणार नाही, थोडं थोडं घ्यावं लागेल, मोठा घास घेतला तर तो कशात अडकेल. जरांगे पाटील यांचं जे हे वाक्य होतं ते बरंच काही सांगून जातं. दुसरी एक महत्त्वाची बाब तुमच्या निदर्शनास आणून द्यायची ती म्हणजे सरकारला सातारा गॅझेटियर, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया आणि इतर गोष्टींची तजवीज करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. काल तुम्ही उपोषण सोडतानाच्या वेळी जरांगे पाटील आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्यातलं संभाषण ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल जरांगे पाटील सरकारला 15 दिवसांचा ते महिन्याचा वेळ वाढवून देत होते. त्यावेळी विखे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांचा तरी वेळ द्या या सगळ्यासाठी असं म्हटले आणि बोलण्याच्या ओघात जरांगे पाटील त्याला हो म्हणाले. मंडळी 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर त्या काळात सरकारला कोणताही निर्णय घेता येणार नाही आणि लागूही करता येणार नाही. म्हणजे सरकारनं काल जरांगे पाटलांशी चर्चा करताना 2 महिन्यांची वेळ मागून घेतली आणि आचारसंहितेमुळे सरकारला आणखी वाढीव वेळ मिळणार आहे अशी तजवीज ती कालच करून ठेवली. काल आंदोलनाच्या 5व्या दिवशी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर गुलाल उधळून फटाके वाजवून मराठा समाजानं महाराष्ट्रभर विजयाचा आनंद साजरा केला. परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूणच मुंबईमधल्या त्या आंदोलनातून मराठा समाजाला काय मिळालं असा प्रश्न पडतोय. ज्या गोष्टी ऑलरेडी मान्य झालेल्या होत्या त्याचाच अध्यादेश काढला गेला आणि मराठा व कुणबी हे एकच आहेत याचा अध्यादेश काढा म्हणून जी प्रमुख मागणी केली होती त्याविषयी कोणताच निर्णय न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला मराठा आंदोलन संपवण्यामध्ये यश आलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात उपसमिती नेमून
व तिलाच सर्व अधिकार देऊन स्वतःला या आंदोलनापासून दूर ठेवलं. मागच्या वर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते स्वतः जरांगे पाटील व आंदोलकांसमोर नवी मुंबईमध्ये आले होते. सरकारच्या अध्यादेशाची प्रत दिली होती. तसं फडणवीसही करू शकले असते. मात्र सुरुवातीपासूनच जरांगे पाटील व मराठा आंदोलकांच्या टीकेचे धनी बनलेले फडणवीस यांनी अत्यंत हुशारी दाखवत उपसमिती नेमली व त्या उपसमितीलाच मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेण्याचे अधिकार दिले. परंतु आता जरांगे पाटलांचं आंदोलन संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं याविषयीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत आणि त्यातून देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण देणारे खरे हिरो कसे ठरलेत असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. तसंच जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याविषयी आणखी एक चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. ती म्हणजे उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळं जरांगे पाटील यांना हे आंदोलन आटोपतं घ्यावं लागलं. आंदोलन मागं घेतलं नसतं तर आंदोलकांवर मोठी कारवाई झाली असती आणि त्यातून नाचक्की झाली असती. ते टाळण्यासाठी योग्य मुद्द्यावर समेट घडवून आणला. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने पुढाकार थोडाफार घेतला गेला. मंडळी, आंदोलनाचा घटनाक्रम पाहिला तर फडणवीस यांची चतुराई इथं दिसून येतेच. परंतु जरांगे पाटील यांना हे आंदोलन करून नव्यानं त्यांच्या हाती काहीच मिळालं नाही. ज्या गोष्टी आंदोलनापूर्वीच मान्य झाल्यात आणि ज्याची कार्यवाही देखील सुरू झालेली आहे. म्हणजे बघा, काही मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली आहे, काहींना ती मिळणं बाकी आहे. आता या अध्यादेशानं काय साध्य झालं तर काहीच नाही, कारण इतर राहिलेल्या मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना देखील आर्थिक मदत मिळणारच होती. त्यासाठी मुंबईत येऊन आंदोलन करण्याची गरज होती का? अशा अनेक पडद्यामागच्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू बाहेर येतील. त्यावेळी आपण त्या संदर्भामध्ये पुन्हा चर्चा करूच. परंतु आता घडलेल्या या विषयासंदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. धन्यवाद.